अमृता म्हणून. मग त्याला हे जागा घेऊन घर बांधलं. म्हणजे आबांचा आजोबा अमृत आहे का? हो 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 मारुतीचं वडील. हो हो. म्हणजे माझं पण आजोबांचा आजोबा म्हणजे तीन माझा तुझ्या झाल्या तीन म्हणजे माझा खापर पंच का पा? हो हो म्हणजे माझा आजोबा म्हणजे आबा, हो पंजोबा म्हणजे मारुती, हो आणि खापर पंजोबा म्हणजे हो अमृता. हो बरोबर का? हो. आणि त्यांचा आजोबा म्हणजे अमृता काय का अमृता तेवढा होता चढसरणारा. तो काम ना आला होता इकडे? चढसरणं आला की परत गेलाच नाही. आणि यांनी पाया पडायला गेल्याची तरी नवरा नवरी तरी पण ओळख राहिली. ही लग्न एवढी झाली पण कोण गेलं राहायचं तिकडं. नानीचं झालं, सगळ्यांचं आमचं झालं, आणि पहिल्या 3 जणांचं झालं तरी बी गेली नाही. तुझ्या परात मोठं कोण आहे? माझ्या परत सगळीच मोठी मीच बारकी सगळी. आबा सगळ्यात बरं काय तो? हो बारकी मोठी बारकी सगळी. मग भाव आबांपेक्षा मोठा आहे का? हो भाऊ पण? भाऊ नाही, भाऊ बाबा त्यांच्यापेक्षा बारका. आबांपर्यंत मोठं कोण पण? मोठं होय हो नानीचा नवरा हा. आणि त्या थोरल्याचा सगळ्यात मोठा कोण? सगळ्यात मोठा दादा थोरल्याचा नवरा. लक्ष्मण. हां सगळ्यात मोठा त्याच्या पाठी सगळी म्हणजे आपले घरातली घर आता एका आपल्या आता घर समजा कसं काय आता आपलं असं अक्षय तुझ्यापेक्षा मोठा आहे हा घास असं झालेलं आहे. म्हणजे जोडून घर झाली एकामेकाची. तिघं पोरगं ते अमृताला झालं आणि 3 चौकटी लावल्या नाही का त्याने वाटून दिली. म्हणजे हरी नारायण आणि ही आपल्या काय मारुती. हो एवढी. नारायण तेवढा मी बघितलं म्हणजे भाऊचं वडील. हो म्हणजे हे नव्हतं आपलं येड्यावर होतं थोडं शहाणं. का बरं? काय माहिती मग नाही कोणाला काही. मग तुला पोरं किती होती? तुझी पोरं? माझी 9. त्यापैकी आता 4 आहेत. 5वी वारली गेली बारकी असताना. पहिले ऑपरेशन नव्हती. मग किती होती किती होती पहिलं. मग सगळ्यात जास्त तुलाच आहे तुम्ही 9. सगळे एकलीच. सगळीच मेली ती इतकी जण? नव मला होय हो. मला तेवढीच पण नानी थोरग्याला 10. 10 जण? हो 10 पोरं. नानी तसा 8 का किती जितीला बी तसंच 8 का किती. मग सगळ्यांचीच पोरं वारली मेली तेव्हा? थोडी तू अर्धी वारली प्रत्येकाची. कशी काय ग? काय नाही आपलं कारणानं काय कारणानं म्हणजे आजारी पडून काय म्हणून. ती पहिलं बाजीराव वारलं ते कशामुळे वारलं? त्याला आलं आंब्यावर चढलं होतं. ते माती भरली मग म्हणजे? पिशाबं नाही का याचा जाऊ याचा कशा बघितलेस का? हा त्यानं मारलं त्याला आंब्यावर चढला मग काठी मारली इथं लागली त्या घरात थांबलं माती भरली. मला सांगितलं की नाही तेव्हा पाचं ड्रायव्हरापाचं झालं ताप तेव्हा तुम्ही आमचं वनवास बाबा आम्हाला पोचू म्हणत. मी आत्ती आणि मामा हे आम्ही 3 जण आणि ते राहिलं होतं आप्पासाठी दवाखान्यात. मग तसं त्याला लागल्यावर 2-3 दिवस चांगलं होतं. हा. आणि मला वाटलं खेकडं घे खेकडं घेतलं कालवण केलं खाल्लं त्यानं. आम्ही नव्हतो खाल्लं त्यानंच खाल्लं आणि पुन्हा लागला ताटायला असं तास करायला. म्हणजे वाटतं करी बबन थोरात होता हा. त्याला सांगितलं नव्हतं तर दवाखान्यात गेलो घेऊन आम्ही पाटील तर तो आला. त्यानं मग आम्हाला सातारला नेलं. पोरंही 2 आणि मी सगळी. दोघांनी घेऊन? कोण चावा बोलत नव्हतं आपल्यावर नवीनच इथलं वाड्यात. का? कोण आजार एकामेकाला देत नव्हतं. काम? मग मी आता ते बघ्या डबा घेऊन यायचं कुठला बघा? ते थोरातच आहे आणि त्याचं कडं पुन्हा कळवलं
शंकर दादीला. हां मग ती लागलं रोज याला दवाखान्यात. हां काय बी असू दे पण एवढं मोठं सगळं. मग त्याने सरळ व्हायचं नाही म्हणून सांगितलं. लय झालं आणि लागले अरे ह्यो नाही का संजय पाटील, हां त्याच्या बापाचं त्यांचं मैचं पण होतं. हां तर मी 2 रुपयाला ज्वारी दिली. हां म्हणजे ज्वारी घाला आणि पोराला एवढे इंजेक्शन धनुर्वासा होता. पलंग्या होता तेव्हा हां त्या राजा पलंग्याचा बाप. हां म्हणजे इंजेक्शन आहे त्याने डॉक्टरनं ते इंजेक्शन केलं नसतं वाटत काय झालं तर पडायचं लागलं त्याने अंगाला घेऊन. पहिलं नाही ते धनुर्वासाचं हे होतं. होय आता नाही, आता माणूस लगेच इंजेक्शन करतं वाईट कापलं तरी. हो तेव्हा मी पण दिलं होतं की त्याच्यापाशी पोर लावून दिली आणि आम्ही रानात गेलो. हां ज्वारी 2 पहिल्या दिली म्हणलं एवढं इंजेक्शन केलं म्हणलं. कसं ते केलं काय माहिती. तेव्हा एकदा ड्रायव्हर अप्पाचं ऑपरेशन झालं होतं. कसलं हारण्या हां हां ते हिचं आतली नाही का ते गोळा होत काय झालं ना ते अपेंडिक्स हा आपण द्या हो असं असे आतली कापून काढलं. त्या पिंड्या झाला त्याला दवाखान्यात राहिलं होतं. हेच असं झालं. मग पुन्हा तुला आठवतं का रे बाजीराव काय बाजीराव तर बघ मोठा होता 5वीला. कसं दिसायचं 5वीला हे आता आपल्या काकासारखाच वाटत म्हणून तर. आणि मला याड लागायची बारी आली. का ते पोरगच तसं होतं हे काका दे विचार दे. मग पुन्हा हे झाल्यावर नाव म्हटलं नाव बाजीराव सगळे ते ठेवायला ठेवून ते मोठं होऊन मारलं नसतं. सर लोक रडत होती हुशार शाळा बघ होय असं कळालं का नाही शाळा चालू झाली तर लोकांनी सांगितलं पोरग्याचं असं झालं. सरासनी रडायला इतकं साऱ्या पोरासनी काम धरून चापली चुकलं मी सरळ सांगायचं हम्म. होईल तो हुशार होतं. आणि काकाला बी तसंच करायला होतं ते तोंडे ते सूर्यका म्हणते तो आम्हाला मारलेच ना कधी. सरळ सांगायचं याला हानी म्हणतो. हाणायचं नाही पण जाऊ तरी असं करणार. हे तर त्याच्यासारखंच होतं नाही. मला जळा डोंगरात जाऊन द्यायचं नाही. आपण रोज सुट्टी पट्टी घालणार फोडतो काढून पोतीवरून आणायचं. होय बाबा लय होते मी ही मुंबईत झाल्यावर मला गाडी गेली आणि ती राहिली. मी मोर आली की मागं तसं राहिली कसं काय खराब झाली. पण तुझ्या माघारी होय मी मोर घरी आली म्हणजे आणि ती त्याचा बाप होता ती होती. आबा मला ती आपल्याला घरी आणून सोडला इकडे आलं तर आम्ही साथ घराला टाळा मग ती बारकी पोरं मेल्यावर सगळं नेली होती 2. नव ती मेल्यावर तिथे काय करते ते पुरतं ती का हो बारकेशी तशी करते. मग ती पोरं कुठं पुरली होती आता तसं सांगितलं की आईला पोराच्या काय नाही पोराच्या रडती नाही नव्हतं मग काय सांगितलं कोण सांगितलं आणि धक्का बसतो आईला ते कुठल्याही आईला त्यामुळे नाही ते सांगितलं. असे 4 का 5 मिली मोठी होऊन 3 मिली आणि बारकी बारकी बारकीचे 2. बाकीचे 2 पण मोठी हे पोरग नाही कोण ग पोरगा अजून एक मेलं नाही येतोच आणि पोरगी मोठी पोरगी कुठली मग 4.5 आधीची पोरगी दादाची. म्हणजे तुला दादांच्या आधी पोरगी होती हो पोरगी चांगली वर्षाची उरली. कशी काय तिला बी काय तरी झाला बिन रोड कसलं बिन नावे दुखतं तिचं असं नरड्याला हां मग साऱ्या फिरून चढत झालं मी घेऊ लय वाईट वाटलं असं तुला नरड्याला माझं भिंजलं का नाही. तिथं झालं होतं असं काहीतरी लाल तिथनं उतरत नरड्याला ती म्हटलं ते कसलं बिन नावे दुखवतं मग कोणा काय माहिती मग साऱ्या फिरून पण नाही जमलं
मोरचं ते पहिलं असा कथा हा कथा मोरजी म्हणलं मग आमचं बनवा झालेलं माझ्या येण्यात आणि बाकीचे 2 पोरी कुठले मिळले बारक्या बारक्या तर तिला 4 दिवसाच्या जन्मून 4 दिवसानं हो 4 दिवस झालं आमच्या असं ती कशामुळे ते काय नाही आपलं पहिलं असायचं आजार पोराचे जन्मत काय जन्मच तुला मूर्त असायचं होय असं पहिलं चाललं होतं जन्माला आलेले म्हणजे जलामलं की मुर्दाच निघायचं एका म्हणजे असलं पहिलं होतं आता डॉक्टरी आपण तपासणी करतो तेव्हा कुठे तपासणी काय आहे पण अपंग ट्रेन असायची तिचा असं मुर्दही बाधिकार म्हणून मरायची ती पण अपंग नसायची आता अपंग रे असते रे तिथं कोण व्हायची कुठे गेली हो म्हणतो